नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा या मालिकेचा खूपच सुंदर असा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आपण पाहिलं की शिवानी आशूने घर सोडलेलं असतं, ते वस्तीत आलेले असतात। वंदी बाई आजी त्यांना म्हणतात की तुम्ही आमच्या घरी राहा। वंदी तर शिवासाठी माप सुद्धा घेऊन आलेली असते ओलांडायला, पण आशू मात्र नकार देतो। तो बोलतो बाई आजी आई, मी तुम्हा दोघींचं प्रेम समजू शकतो, पण कसं आहे ना, मी माझ्या आईला वचन दिलंय, मी तिला सांगितलंय मी मोठा माणूस बनेन आणि मगच परत येईन। आणि आता जर मी आणि शिवा तुमच्या घरी राहिलो ना, तर आम्हाला सगळं आयतं मिळेल। मी स्वतःला कधीच सिद्ध करू शकणार नाही। मला जर काही अचीव करायचं असेल ना, तर खडतर परिस्थितीमध्येच राहावं लागेल। सो प्लीज मला समजून घ्या, आणि मला खात्री आहे तुम्ही मला समजून घ्याल। मी तुमच्या इथे नाही राहू शकत। तेव्हा शिवा सुद्धा बोलते, हो बाई आजी आई, आशू जे काही बोलतोय ना, ते अगदी बरोबर बोलतोय, आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्याची मदत करायला तयार आहे। सो आम्ही दोघे तुमच्याबरोबर नाही राहू शकत। हे ऐकून आई आणि बाई आजींना खूप टेन्शन येतं। बाई आजी बोलते, वंदे टेन्शन घेऊ नकोस, शिवा आशू जे काही म्हणतायत ना, पोरं जे काही म्हणतायत ना, ते अगदी बरोबर आहे बघ। जर आशूला काहीतरी मोठं करून दाखवायचं असेल ना, तर असं करावंच लागेल आपल्याला। आशू, मला तुझा अभिमान आहे, तुझ्यावर गर्व आहे। तेव्हा वंदी बोलते, बरं ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं तुम्ही करा, आणि काही लागलं तर आम्ही आहोतच तुमच्या मदतीला, आणि पाना गँगसुद्धा आहे। पण मला एक सांगा, तुम्ही राहणार कुठे? तेव्हा आशू बोलतो, शिवाचं गॅरेज आहे की, तिथेच आम्ही राहू। हे ऐकून वंदी बोलते, अरे बापरे, पण तिथे तुम्ही उघड्यावरती कसे राहणार? तुम्हाला तर मऊ गादीवरती झोपायची सवय। शिवाने आम्हाला सांगितलंय की खाली तुम्हाला झोप लागत नाही, मग तुम्ही काय करणार? तेव्हा आशू हसतो आणि बोलतो, सवय करणार, कारण माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये। मला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल ना, तर या खडतर प्रवासातून मला जावंच लागेल। असं म्हणतच ते आता दोघेही गॅरेजवर जातात। तिथे गेल्यावर शिवा आता त्या दोघांसाठी मॅगी बनवते। दोघेही मस्तपैकी मॅगी खातात। शिवा त्या गॅरेजचा शटर लावून घेते आणि गादी अंतरते आणि बोलते, आशू चल झोपूया, मला जाम झोप आली। आज सकाळपासून एवढी धावपळ झाली आहे ना, माझे तर डोळे आपोआप झाकतायत। पण आशू मात्र भलताच रोमॅन्टिक मूडमध्ये असतो। तो एकदम शिवाला जवळ घेतो आणि बोलतो, शिवा आज ना तू सुद्धा खुश आहेस आणि मी सुद्धा खुश आहे, आणि खरं सांगू, आज ना खूप वेगळी दिसतेस तू, खूप सुंदर दिसतेस तू। तेव्हा शिवा बोलते, अरे यार आशू चल ना आपण झोपूया, मला खूप झोप आली आहे। तेव्हा आशू बोलते, काय यार शिवा, इतर वेळेस तर कंप्लेंट करत असतेस की मी तुझं कौतुक करत नाही, आणि आता तुझं कौतुक करतोय तर तुझं हे असं। तेव्हा शिवा बोलते, आता करशीलच कौतुक, आणि मग काय आशू एकदम तिच्या जवळ येऊ लागतो आणि बोलतो, आता तर मी बरंच काही करू शकतो। असं म्हणतच तो शिवाकडे बघून खूपच रोमॅन्टिक झालेला असतो, आणि अशा पद्धतीने त्यांची पहिली रात्र आपल्याला बघायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, इतर वेळी शिवा खूप एक्सायटेड झालेली असते आणि ती आशूशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत असते, पण आज जो सीन आहे तो पूर्णपणे वेगळा असतो। आशू खूप एक्सायटेड झालेला असतो आणि तो शिवाशी फ्लर्ट करत असतो, आणि शिवा चक्क मूडमध्ये नसते। पण आता नक्की त्यांची सुहागरात होईल की नाही, हे तर आपल्याला उद्याच्या भागातच बघायला मिळणार आहे। तर तुम्ही या दोघांच्या रोमॅन्टिक क्षणासाठी एक्सायटेड आहात का? कमेंट करून नक्कीच सांगा।